सर्वांना जय भीम, सर्वांना जय गुरु। छत्रपती शिवाजी महाराज की, शाहू फुले आंबेडकर बाबा की। आदरणीय मंच आणि उपस्थित माझ्या बंधू भगिनींनो, आज वर्धा जिल्हा आमचे लाडके नेते, भारतातले हे शिवाजी महाराजांची तोफ आज आपल्या समोर उभी आहे। यांचे विचार ऐकून घेण्याकरता मी धामणे गुरुजी गिरड एवढाच परिचय आहे। साहेबांचे जे प्रबुद्ध भारत याच्यामध्ये जे लेख येतात, आपण शिळ्या मेंढ्याची जात नाही, आपण सिंहाची जात आहो, हा लेख आलेला आहे त्याच्यामध्ये। आणि अनेक असे लेख आम्ही वाचत राहतो, समाजामध्ये सांगत राहतो। मी समाजसेवकही आहे। 1952 पासून मी गुरुदेव सेवा मंडळाचा उपासक आहे आणि तेव्हापासून काँग्रेसचा 4 आण्याचा सभासदही आहे। परंतु आज आम्ही साहेब हे आमच्या महाविकास आघाडीमध्ये सामील झाल्यामुळे एक मोठी शक्ती निर्माण झालेली आहे आणि यांच्या पाठीमागे आमचा वर्धा जिल्हा वंचित आघाडी आणि सर्व जे राजकीय पक्ष आहे ते एकत्रित करून आम्हाला परिवर्तन पाहिजे। दिल्ली ते मुंबई जे सरकार आहे ते आपल्या काही उपयोगाचं नाही आहे, सरकारच्या उपयोगाचं नाही। मीच माझा कापूस 12,300 रुपयाच्या भावाने विकला 2 वर्षाच्या अगोदर। आता 7,000च्या वर कापूस सरकून नाही राहिला, याच्यावरही साहेब बोलते। आणि आज यांच्या पाठीशी राहून परिवर्तन दिल्ली ते गल्ली झालं पाहिजे। आणि भ्रष्टाचारी जो सरकारमध्ये सुरू आहे, चालेल मी 100 कोटी देतो माझ्या पक्षामध्ये दे रे, चालणार आहे माझ्या याच्यामध्ये 50-50 कोटी रुपये। हे जे भिकारी आहे राजकीय, यांच्या जागी चांगल्या विचाराचे लोक निवडून दिले पाहिजे अशी मी विनंती करतो। आणि जसं आम्हाला कर्मचाऱ्यांना वयाचं बंधन आहे 58 वर्षी 60 वर्षी, तसंच जे आमदार खासदार आहे यांनाही 75 वर्ष झाले, बापू घराकडे जा, तुम्हाला पेन्शन मिळते, तेच पाहत बसा, असा कायदा आहे साहेब। दिल्लीच्या तख्तावर जाण्याकरता आम्ही सर्व त्यांच्याशी पाठीशी आहो। आणि दिल्लीच्या तख्तावर गेल्यानंतर साहेब जे आता सरकारने झगडा लावलेला आहे ओबीसी मध्ये, कुणबी मराठा याच्यामध्ये, हे जे आज जे आरक्षण आहे हे वाढवलं पाहिजे, 85% केलं पाहिजे। साहेब गेल्याशिवाय होणार नाही, यांना पाठवणं आवश्यक आहे, यांची फौज जाणं आवश्यक आहे। म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की आपण सर्व साहेबाच्या पाठीशी असलं पाहिजे। मी यांच्या जिथे जिथे साहेब उभे राहीन त्यांच्या प्रचारासाठी मी जाणार आहो। 10 वर्ष जीवन मी जगणार आहोत जर मला नथू गोडशानं मारलं नाही तर। या विषमतावादी समाजामध्ये समता प्रस्थापित करायची असेल तर असे समतावादी नेते, बहुजन हृदय सम्राट ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसारखे नेते त्या संसदेमध्ये गेले पाहिजे असे विचार आदरणीय गबणे गुरुजींनी मांडलेले आहेत। कार्यक्रमाची प्रस्तावना अजून व्हायची आहे, तत्पूर्वी या देशामध्ये समता प्रस्थापित व्हावी म्हणून जे समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आलेली आहे, ते आमचे समता सैनिक निधाड्या छातीने कोणत्याही संकटाला समोर जाण्यासाठी नेहमी सज्ज असतात। ते सैनिक इथे अगदी IT मध्ये उभे आहेत। ते सर्व सैनिक आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर बहुजन हृदय सम्राट यांना मानवंदना देतील अशी मी त्यांना विनंती करतो। बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो।
बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। अखंड घडू द्या आपुल्या हातून मानवतेची सेवा, रत्नाहुनी अमूल्य आपुल्या कर्तृत्वाचा ठेवा, सुखदुःखाच्या जाणीवांना आज अजरामर करण्या, अधीर झालो आम्ही वर्धेकर आपले स्वागत करण्या। यानंतर मी प्रास्ताविक भूमिका मांडण्यासाठी वर्धेतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सुपरिचित नाव लेखक डॉक्टर श्री सुभाषजी खंडारे यांना या ठिकाणी आमंत्रित करते। सभेची भूमिका ते मांडतील। आज 18 फेब्रुवारी हा दिवस आहे। या दिवसाचं औचित्य साधून मुद्दाम वर्धेच्या क्रांतीभूमीत आम्ही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना बोलवलेलं आहे। याचं अतिशय महत्त्वाचं कारण असं आहे की 18 फेब्रुवारी 1927 रोजी या देशातला पहिला वंचित समूहाचा माणूस आमदार झाला। कशासाठी आमदार झाला? तर या देशातल्या सर्वहारा लोकांना ज्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये शोषण केलं त्या शोषितांना न्याय मिळवण्यासाठी 18 फेब्रुवारी या दिवशी मुंबईच्या कायदे कौन्सिलात आमदारकीची शपथ घेतली आणि दृढ निर्धार केला की या देशातली सगळी विषमता नष्ट करण्यासाठी जे जे कायदे बनवता येतील ते कायदे बनवण्याचा मी निर्धार करतो आणि तसे कायदे बनवणारा महापुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 फेब्रुवारी दिवशी शपथ घेतो। म्हणून आम्ही सांगितलं की 18 फेब्रुवारी 2024 ला याच महापुरुषाचा वंशज इथे अशी शपथ आपल्या समोर घेणार आणि आपण त्यांना सगळ्यांना साथ देणार की या देशात चाललेली शोषण व्यवस्था आपण संपवली पाहिजे। या देशामध्ये अनभिषिक्त राज्य करावायचे असेल तर केवळ खाणे आणि जगणे एवढीच लाचारी आणि गुलामगिरी आपल्या वाट्याला येत आहे। हे आपल्याला केव्हा कळेल? जोपर्यंत आपण संविधानाचं वाचन करत नाही, जोपर्यंत आपण आपल्या डोक्याने विचार करत नाही, सारासार विवेक आपण जागृत करत नाही, तोपर्यंत आपल्यावर गुलामी कायम राहील। म्हणून आज आपण निर्धार केला पाहिजे की आपण प्रत्येक गोष्ट निर्धाराने केली पाहिजे, विवेकपूर्ण रीतीने केली पाहिजे। आपला विवेक हा बंधुभावाचा असला पाहिजे, आपला विवेक हा समतेचा असला पाहिजे, आपला विवेक हा नैतिकतेचा असला पाहिजे। कारण आपल्या देशातून नैतिकतेचं शिक्षण हद्दपार केलं आहे, आपल्या देशातून सरकारी नोकऱ्या हद्दपार होत आहेत, आपल्या देशातून सामान्य माणसाचं जगणं हद्दपार होत आहे। अशा वेळी आपण सगळ्यांनी सजग राहावं। म्हणून आजच्या दिवशी आपणा सगळ्यांच्या समोर बाळासाहेब आंबेडकर उभे राहत आहेत। आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सभेचं नाव आम्ही महायलगार सभा हे दिलेलं आहे। महायलगार कशासाठी? मी आज प्रण करतो, मी आज प्रतिज्ञा घेतो की यानंतर या विषमतावादी व्यवस्थेला, यानंतर या आमच्यावर अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला, तो आमचा असो की परका असो, त्याला आम्ही धूळ चारू। आणि भारतीय संविधानाने दिलेला आमचा अधिकार, ज्या अधिकारामुळे आम्ही या देशाची लोकसत्ता बनवू शकतो, या देशाचं सरकार बनवू शकतो, परंतु आपल्याला त्या मतदानाचा अधिकारच माहित नव्हता। आज तो माहित करून घेण्याची वेळ आहे। आपण जर आपल्या मताने आपला ठप्पा आपल्या विचार याच्यावर उमटवला तर आज आपल्याला ग्वाही मिळेल की येणारी सगळी सरकारी व्यवस्था ही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेने चालेल। आमच्या 39 कलम आम्ही जे विकास आघाडीला दिले
त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी चालेल आणि त्याच्यासाठी आपण सगळे या महाएल्गार सभेत सहभागी होऊ आणि